नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार प्रवेशिकेसाठी आवाहन केलेलं आहे. हे यांचं पहिलं वर्ष आहे, म्हणजे हे पुरस्कार देण्याचं हे यांचं पहिलं वर्ष आहे. नवोदित ग्रामीण कादंबरीकारांना ही सुवर्ण संधी आहे. नवोदित ग्रामीण कादंबरीकारांना ही सुवर्ण संधी आहे. पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते 10,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह आहे. तर पहिलं वर्ष यांचं आहे. हे पुरस्कार देण्यासाठी कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार हा पुरस्कार ते देणार आहेत. हा पुरस्कार नवोदित ग्रामीण कादंबरीकारांना देणार आहेत आणि याचं स्वरूप आहे 10,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह. आता पुरस्कारासाठी कलाकृती पाठवण्याच्या अटी काय आहेत ते समजून घेऊ. ही म्हणजे कोणती आपण जी पाठवणार आहोत ती ही लेखकाची पहिलीच ग्रामीण कादंबरी असावी. ही त्यांची पहिली अट आहे की लेखकाची ती पहिलीच ग्रामीण कादंबरी असावी. कादंबरीचा विषय बदलत्या ग्रामीण वास्तवाशी संबंधित असावा. कादंबरीचा विषय बदलत्या ग्रामीण वास्तवाशी संबंधित असावा. कोणते कोणते साहित्य प्रकार नाही स्वीकारल्या जाणार ते ऐकून घ्या. कादंबरी चरित्रपर, आत्मकथनपर, अनुवादित, भाषांतरित असल्यास स्वीकारली जाणार नाही. कादंबरीतही विविध प्रकार असतात. तर त्या विविध प्रकारांपैकी जर तुमची कादंबरी चरित्रपर असेल, आत्मकथनपर असेल, अनुवादित असेल किंवा भाषांतरित असेल तर तुमची कादंबरी या पुरस्कारासाठी पात्र नाही. कादंबरीचा विषय स्वतंत्र असावा. प्रवेशिका पाठवताना कादंबरीची पहिलीच आवृत्ती असावी. हे 4 अटी पहिले व्यवस्थित समजून घ्या की पहिलीच कादंबरी असली पाहिजे. 1. कादंबरीचा विषय बदलत्या ग्रामीण वास्तवाशी संबंधित असावा. 2. कादंबरीचा विषय स्वतंत्र असावा. प्रवेशिका पाठवताना कादंबरीची पहिलीच आवृत्ती असावी. आणि कोणत्या प्रकारची कादंबरी स्वीकारली जाणार नाही तर चरित्रपर, आत्मकथनपर, अनुवादित किंवा भाषांतरित कादंबरी असली तर ती या पुरस्कारासाठी पात्र नाही. कादंबरीच्या प्रकाशनासाठी कोणता कालावधी आहे तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024. जर या मागच्या कॅलेंडर वर्षात आपली कादंबरी प्रकाशित झाली असेल, आपली ग्रामीण कादंबरी प्रकाशित झाली असेल, तिची प्रथमच आवृत्ती असेल आणि कादंबरीचा विषय बदलत्या ग्रामीण वास्तवाशी संबंधित असेल, स्वतंत्र विषय असेल तर ही कादंबरी या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकते. कोणती कादंबरी घेणार नाही तर चरित्रपर, आत्मकथनपर, अनुवादित आणि भाषांतरित कादंबरी असेल तर ती या पुरस्कारासाठी पात्र नसणार आहे. कादंबरीच्या प्रकाशनाचा कालावधी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 हा असावा.
कादंबरीच्या 2 प्रती पाठवायच्या आहेत. केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत तर 25 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत पाठवायच्या आहेत. 25 जानेवारी 2025. कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यासोबतच मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. तर 25 जानेवारी 2025 पर्यंत पाठवायचं आहे, म्हणजे 10 दिवसच आहेत जवळपास. पुरस्काराचं वितरण हे 10 फेब्रुवारी 2024 रोजी कैलासवासी द ची सोमण व्याख्यानमालेच्या वेळी केले जाईल. कैलासवासी द ची सोमण व्याख्यानमालेच्या वेळी या पुरस्काराचं वितरण 10 फेब्रुवारीला केलं जाईल. अंतिम निर्णय पुरस्कार निवड समितीचा असेल. तर ही माहिती आहे लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार प्रवेशिकेसाठीचं. हे आयोजक आहे याचे वत्स गुल्म फाउंडेशन वाशिम. यांचंही नाव आणि तालुका जिल्हा नाशिक आणि मोबाईल नंबर ही माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा पुरस्कार खास विशेष करून ग्रामीण कादंबरीसाठी आहे. तर जर काही प्रश्न असतील, शंका असतील याच्यावर, तर मोबाईल नंबरवर जरूर कॉल करून विचारून घ्या. आणि नियम अटी मान्य असेल तर आपली कादंबरी या पुरस्कारासाठी जरूर पाठवा. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.